तर सर्वांना गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा गुड आफ्टरनून. तर आजचा आमचा मागाचा व्लॉग आहे ना, खूप मजा आली. एवढी मजा कधीच आली नसेल आम्हाला. तर प्रेमला द्यायचा होता 10 वर्षाचा डोस. मग माझी तळमळ चालली होती की त्याला 10 वर्षाचा डोस कधी द्यायचा. आम्ही इथं नवीन फ्लॅट घेतलेला, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही ना, म्हणजे मी 2 महिन्यापासून होते चौकशीत की त्याला नेमका डोस कुठं देतात, काय करतात. मग मी काय केलं की विचारलं आधी इथल्या गावातल्या अंगणवाडीत, पण तिथं म्हणले 1 वर्षाच्या मुलाचा डोस आम्ही आणत नाही म्हणले, एकासाठी 10 वर्षाचा. आणि शक्यतो खेडेगावात कसं असतं की मुलांना डोस देत नाहीत. तर हा व्हिडिओ करायचा मुद्दा असा आहे ना की लसीकरण हे 15 वर्षापर्यंतचं आपल्या मुलांना दिलंच पाहिजे, कारण हे त्यांच्यासाठी चांगलं असतं. आम्ही तिथनं गेलो, मग खेड शिवापूरला गेलो, चौकशी केली. आधी पुण्यातल्या मॅडमला केली. पुण्यातल्या मॅडमला कळलं की आम्ही इकडं फ्लॅट गेला आहे. तर म्हणलं एवढा लांब कशाला. मग म्हणलं आता नशिबाचा खेळ शेवटी. मग तिथनं आम्ही गेलो खेड शिवापूरला, मॅडमला पत्ता विचारला. तिथं गेलो तर तिथं म्हणले त्या मॅडम आत्ताच आल्यात, ज्या डोस जातात त्या आता गेल्यात त्या आर्वीला. मग त्यानंतर आम्ही गेलो आर्वीला, तिथं लाईनीला थांबलो. सगळं झालं. खेड शिवापूरला पण केस पेपर ते सगळं काढला. आणि तिथून पुढं मग आम्ही आर्वीला गेलो. आर्वीला नंबरला थांबलो. शेवटला आमचा नंबर आला. आम्ही जायच्या वेळेस यशच्या शाळेतनं फोन आला होता की आज ID कार्ड भेटणार आहेत, त्यासाठी फोटो काढणार आहेत. मग काल त्याचे सर आले नव्हते, प्रेम सर आले होते, त्यांना आम्ही सांगितलं होतं काल. मग तिथं गेलो, डोस द्यायचा नंबर आला. मॅडम म्हणल्या 10 वर्ष पूर्ण आहेत का त्याला. झाला पत्ता. 10 वर्ष त्याला पूर्ण व्हायला अजून 2 महिने अवकाश आहेत म्हणतात, नाही का. ऑक्टोबरमध्ये त्याला 10 संपून 11 व्हावं लागतं. तर मग म्हणलं ठीक आहे, आता मग 10व्या वर्षात तुम्ही या. मग तिथून आम्ही आलो घरी. कासुर्डी गावापासनं खेड शिवापूरपासनं आर्वीपासून परत खेड शिवापूर आणि खेड शिवापूरपासनं कासुर्डी. मग इथं आलो, बॅग टेकली, आवरलं त्यांचं, बॅग घेतली, शर्ट बिर्ट घातली, परत धावपळ 5व्या फ्लोअरपर्यंत वरती पळत आलो. तिथून तेवढ्याच स्टार्टमध्ये पळत आम्ही खाली गेलो. तिथनं मग काय गेलो शाळेत, आणि मग तेव्हा नेऊन आम्ही हे पोरं शाळेत पोहोचती केली. धावपळ झाली पण खूप मजा आली. तर व्हिडिओ काढायचा एवढंच मुद्दा की लसीकरण शक्यतो मुलांचं पूर्ण व्हायलाच पाहिजे, कारण ते आपल्या मुलांसाठी चांगलं असतं. आणि मग त्या पोरांची लय भारी